की ज्यावेळेला सरांशी माझं बोलणं झालं, त्यावेळेला मी खूप बर्डनमध्ये होते आणि कर्जाचं ओझं अवतीभोवती हे दिसतच होतं. पण ज्यावेळेला सरांशी इंटरॅक्शन झालं, जेव्हा मी माझे सगळे इन्व्हेस्टमेंट किती आहेत किंवा लायबिलिटीज किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची मी ज्यावेळेला त्यांना शेअरिंग केलं आणि त्यातनं ज्यावेळेला त्यांच्याकडून मला हे भेटलं, ज्योत मिळाली. तर तुम्ही 6 महिन्यापासून मला फॉलो करताय असं? म्हणजे कसं असतं ना, खरं खोटं काय पाहावं तरी विटनेसेस वगैरे. मग त्याच्यानंतर आम्हाला खूप खात्री वाटली, नाही म्हणजे तुमच्याशी आमचं इंटरॅक्शन व्हायलाच पाहिजे. ओके. मग आम्हा दोघांना एकत्र टाइम भेटत नसल्यामुळे त्यांनी मला मोटिवेट केलं, की तू तरी बघ, मला ड्युटीमुळे होत नाही वगैरे. मग त्या दिवशी संडेला मी सुट्टी घेऊन तुमचं सेशन मी अटेंड केलंच. मी जवळ 6 महिने खूप हे करते, आम्ही दोघं हे करतोय, की काहीतरी करून तुमचा एकतरी सेशन आम्हाला भेटावा म्हणून. आणि तो भेटला आम्हाला. तुमच्यासारखे मेंटर्स आम्हाला भेटले, की ते स्टॅबिलिटी आणतात. पहिल्यांदा आपल्या स्ट्रेसफुल स्टॅबिलिटी आली ना, की माणूस 1 रुपया सुद्धा फेडायला आनंदाने फेडणार ना. मग 10 लाख फेडायला तर त्याला अवधी नाही लागणार. जरी लागलं तरी तो आनंदातच फेडणार तो. कारण त्याला माहितीये, की पुढचे दिवस 10 लाख जो फेडणार आहे, तेवढे 10 लाख कमवण्याची पण त्याच्यामध्ये ती कुवत येणार आहे. हे मला ते इन्स्पायर झालं त्याच्यावर. ह्याच्यावर मी डीप विचार केला. मग कॉलच्या आधी कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय? जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. कॉलच्या आधी सर तुम्ही माझा चेहरा पाहिलात त्यावेळेला मी कशी होते ना, आता मी तुमच्याशी बोलले तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतंय. मला एक होप मिळालं, की नाही मी यातनं होऊ शकते बाहेर. आणि ज्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरलात, की आम्ही दोघं पण क्वालिफाईड आहोत, कॉन्फिडन्स ठेवा आणि दुसऱ्यांनाही आम्ही सांगू शकतो. तर एक मला, हो ठीक आहे, मला बिझनेसचं थोडं नॉलेज आहे, स्टॉक मार्केटचंही नॉलेज आहे. तर का म्हणजे मी यातनं एक प्रॉपर नॉलेज घेऊन जर मी याच्यातनं बाहेर आले, तर जो माझ्या समोर एक 2,50,00,000 हे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, तर त्याच्या अभावही मी जाऊ शकते या प्रॉपर नॉलेजने. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार जे तुमच्यासारखे फसलेले आहात त्या लोकांना काय एक मेसेज द्याल? मी या एवढं मेसेज देईन की मी घाबरत होते. कॉल्स येतात लिगली तुमच्यावर, आम्ही कारवाई करू, हे करू. पण जितके लिगली कारवाई करणारे तितके आपल्याला मेंटर्स पण आहेत, जे तुम्हाला सजेशन्स देणारे आहेत, मार्ग काढणारे आहेत. तर तुम्ही त्यांचा प्रॉपर नॉलेज घेऊन त्यांच्यासमोर तुम्ही मनमोकळे सांगा, की तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे. आणि ऑन द स्पॉट जर सरांनी जर मला ऑन द स्पॉट जर हे सोल्युशन दिलेलं आहे, तर विदिन अ सेकंड ते तुमच्याकडे लायबिलिटीज असो किंवा नसो, पण जर तुमच्याकडे काही ना काहीतरी असं भेटेल, की ते मेंटॉरच्या तोंडून निघेल आणि ते एक पॉझिटिव्ह एनर्जी बनेल आणि त्यातनं ते बाहेर पडतील. तर प्रत्येक रात्रीला जसा दिवस आहे, तसं प्रत्येक अडचणीला एक सोल्युशन आहे. आणि रिअली आय एम थँकफुल टू यू सर.